हाय, नमस्कार. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या मेहंदीशी रिलेटेड मेहंदी ऑर्डरशी संबंधित काही टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहे, ज्या तुम्हाला मी 200% देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून 100% तुमच्यापर्यंत तुमच्या ते माइंडमध्ये फिक्स असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप सारा सपोर्टिव्ह असेल. टिप्स आणि ट्रिक मिळाल्यामुळे तुमच्या कामात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या व्लॉगसाठी. तर ऑर्डर मिळाल्यानंतर जोपर्यंत ती कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये आपण थोडंफार कुठेतरी ट्रेस घेऊन बसलेलो असतो. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार, जेणेकरून मेहंदी सगळी बघूयात आपण की मेहंदीची जर्नी कशी असते. ऑर्डर मिळाल्यानंतर कोण बनवावे लागतात फर्स्ट तर आपण एक आर्टिस्ट म्हणून आपण मार्केटमधले कोण यूज नाही करत. नॅचरल मेहंदी आणि प्रिझर्वेटिव्ह कोण जे असतात ह्या दोघांमध्ये फरक असतात. इवन होममेड मेहंदी कोण आणि प्रिझर्वेटिव्हची जी लाईफ असते ती खूप जास्त असते आणि जी होममेडची असते ती फक्त 12 अवर्सपर्यंत असते. आपण जेव्हा रात्री मेहंदी भिजत टाकतो, जसं तुम्हाला उद्या ऑर्डरला जायचं आणि मी आज रात्री मेहंदी भिजत टाकते, तर त्यामध्ये 6 ते 8 तास तिला मी कमीत कमी ठेवते. का ठेवते ह्यामागचं रिझन हे असतं, जे आपण त्याच्यामध्ये शुगर ॲड करतो ते शुगर ॲड केल्यानंतर ती नॅचरली मेल्ट होण्यासाठी जितका अवधी तिला लागतो, जितका कालावधी तिला लागतो आणि त्या प्रोसेसलाच आपण ड्राय रिलीज असं म्हणतो. आणि ह्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला जर तुम्ही बघाल तर जो मेहंदीचा कलर असतो, मेहंदी पावडरचा कलर हा हिरवा असतो, पण कुठेतरी साखर मेल्ट झाल्यानंतर त्याचा कलर जो असतो तो आपल्याला ऑरेंज मिळतो. आणि जेव्हा ती शुगर मेल्ट होते तेव्हा जो टॉप लेअर असतो त्या टॉप लेअरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं एक ऑरेंज कलरचा टॉप सरफेस तुम्हाला बघायला मिळतो. जेव्हा आपण ती खूप चांगल्या पद्धतीने फेटाळतो, मिक्स करतो, त्यानंतर पूर्णपणे ती एकजीव होत असते. आणि प्रत्येकाची मिक्सॉलॉजीची पद्धत जरी वेगळी असली तरी प्रोसेस मात्र सेम असणार. आणि कोणी ऑइल अगोदर टाकतो, कोणी नंतर टाकतं. तर मी प्रेफर करते, मी सकाळी ऑइल टाकते आणि सकाळी ऑइल टाकल्यानंतर सुद्धा 1 तास मी तिला पूर्णपणे ऑइलचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते आपल्या पेस्टमध्ये होण्यासाठी मी त्याला सोडून देते. 1 तासानंतर पुन्हा मी फिल्टर करण्यासाठी, जरी तुम्ही कितीही म्हणालात आम्ही 5 फिल्टर पावडर वापरतो, 7 फिल्टर पावडर वापरतो, तरीसुद्धा जेव्हा आपण हाताने काही करत असतो तेव्हा ह्युमन पॉवर जितकी लावायची असते तितकी आपण लावतोच डेफिनेटली. आणि का, कारण की आपल्याला बेस्ट कोण असे बनवायचे असतात आणि ते झाल्यानंतर सुद्धा काही लम्स किंवा कुठली जे आहे ते पेस्टमध्ये कुठेतरी राहू नये, किंवा आपण इतकं सगळं सपोर्ट केल्यानंतर सुद्धा जर कुठेतरी कोण अडकला तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल आपणच असणार आहोत. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवून मी माझी मेहंदी फिल्टर करून घेते, ते म्हणजे स्टॉकिंग्सच्या थ्रू. फिल्टर झाल्यानंतरच ती जाते पायपिंग बॅगमध्ये, पायपिंग बॅगमधून जाते ती एम्प्टी कोणामध्ये, आणि अशा पद्धतीने कोण रेडी करून आपण जातो आपल्या ऑर्डरला. तर माझी जी ऑर्डर होती ती आहे बदलापूरमध्ये हेंद्रेपाडा ह्या ठिकाणी, ह्या एरियामध्ये. आणि त्यासाठी मी आज चाललेली आहे. आणि त्यासाठी मी ओला ऑटो बुक केली, कारण की खूप आता पावसाचा सीझन असल्यामुळे मला ओला ऑटो बुक करावी लागली. आणि मी प्रेफर करते की मी जितक्या सहजतेने तिथे पोहोचता येईल, जेणेकरून आता मी डायरेक्ट ओला ऑटो करण्यामागे अजून एक रिझन होता की मी शिरगाव वापटेवाडीमध्ये राहते. शिरगाव वापटेवाडीमधून वेस्टवरून ईस्टला जाण्यासाठी किंवा ईस्टवरून जर वेस्टला येण्यासाठी एवढं अपडाऊनमध्ये माझा वेळ कुठे खर्च होऊ नये, यासाठी मी ओला ऑटो प्रेफर करते, जेणेकरून मला डायरेक्ट डेस्टिनेशनवरती पोहोचता येईल आणि माझं काम मला रिलॅक्स माइंडमध्ये चालू करता येईल. तर अशा प्रकारे मला होती बेबी शॉवरची ऑर्डर. आणि बेबी शॉवरच्या ऑर्डरसाठी मी गेले होते. क्लायंटला सुद्धा खूप छान आवडले. त्यांना जे फिलप्स पाहिजे होते, जे ग्रीड पाहिजे होते, जे फिगर पाहिजे होते, जे फीचर्स त्यांना त्यांच्या मेहंदीमध्ये पाहिजे होते, इव्हन जी फिनिशिंग, ज्या लेवलची फिनिशिंग त्यांना पाहिजे होती, असं सगळं काही उत्तम असं झालेलं आहे. आणि अखेरीस खूप सुंदर अशी मेहंदी काढून झाल्यानंतर सुखरूप मी माझ्या घरी आले होते. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील, जर काही विचारायचं असेल मिक्सॉलॉजी रिलेटेड, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला हा ब्लॉग किंवा काही टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या ह्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.